महाराष्ट्रामध्ये असं एक ठिकाणी की जिथे तुम्हाला दुधापासून बनवलेला कोणताच पदार्थ मिळणार नाही. नेमकी याच्या मागे काय कारण आहे हे जाणून घ्यायचं असून तर व्हिडिओ शेवट तर पहा. तर राम भावानो, मी तुमचा लाडका गावऱ्या स्वागत आहे तुमचं आपला आजच्या का नवीन व्हिडिओ मध्ये. पब्लिक, आज आमचा प्लॅन झाला होता आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या देवीच्या दर्शनासाठी. काय आपल्या मित्रांसोबत आपण डायरेक्ट निघलो होतो पाथर्डीला जाण्यासाठी. तब्बल 2 ते 2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो होतो मोठ्या देवीच्या मंदिरापाशी. पण इथं आल्यावर आम्हाला एक गोष्ट ऐकायला भेटली की एकेकाळी रस्ता चुकून गावात आहे ना काही म्हशी आल्या होत्या. मग गावकऱ्यांनी विचार केला की ह्या म्हशी आपण काय दिवस सांभाळू आणि ज्यांच्या आहे त्यांना देऊन टाकू. अशीच भावना ठेवून गावकऱ्यांनी त्या म्हशी ठेवून घेतल्या आणि ही गोष्ट मुघलांच्या सैनिकांना कळली. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना चोरीचा आरोप केला आणि त्यांना बंदिस्त करण्याचे आदेश दिले. सगळं कळाल्यावर भक्तांनी देवीकडे संकटातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना केली. भक्तांची भावना आणि सत्य संकल्प पाहून देवीची भक्तांनो कृपा झाली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मुघल अटक करण्यात आले त्यावेळेस म्हशी काळ्या नसून तर पांढऱ्या होत्या. हे पाहून अटक करण्याचा आदेश हा रद्द करण्यात आला. तेव्हापासून इथे दूध, दही, तूप असा कोणत्याही दुधापासून बनलेला पदार्थ विकला